फ्यूचर मदर इन लॉ ने क्या दिया है। तर गाइस झालं माझं काम। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। कसे आज सर्व? तर आजचा ब्लॉग मी डायरेक्ट सुरू केलाय आंघोळीनंतर आणि मी काहीच काम केलेलं नाही अजून। डायरेक्ट मी उठले, डायरेक्ट उठले, ब्रश केला आणि आंघोळ केली आणि आता करते स्किन केअर। काल परवाच्या व्हिडिओवर मला बरेच जण विचारत होते स्किन केअर शेअर कर, स्किन केअर शेअर कर, म्हणून म्हटलं चला आज शॉर्टमध्ये स्किन केअर शेअर करू। तर मी पहिल्यांदा त्याचा सिरम लावलाय, मला मिनी ब्लॉगसाठी उभी क्लिप घ्यायची होती, सो मी तेव्हा लावून घेतले। तर हे रेगा NPचं सिरम आहे, हे मी लावलंय आणि आता लावते मॉइश्चरायझर जे की कॉस्मो क्यूचं आहे आणि हे सर्व प्रोडक्ट मला डॉक्टरांनी दिलेले आहेत। आणि माझी ना ऑइली स्किन आहे, तर त्या अशा ऑइली स्किनसाठी हे प्रोडक्ट मला दिलेले आहेत। तुम्ही डायरेक्ट मित्रामध्ये तुम्ही डायरेक्ट नका घेऊ, जरी मी दाखवत असेल तरी मला फरक पडलाय, पण तुम्हाला पडेल का नाही सांगता नाही येत ना। सो डायरेक्ट नका घेऊ, कोणत्याही डॉक्टरला विचारूनच घ्या, कारण सर्वांची स्किन सारखी नसते। सो माझ्या स्किननुसार माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टने माझ्या स्किननुसार मला डॉक्टरांनी दिलंय। आणि ना आता उन्हाळा सुरू झालाय यार, खूप जास्त गरमी होती आणि मी त्यात ब्लॅक घातल्या आज, किती छान आहे ना मी। आता हे झालं की मी आधी मी बेड वगैरे नीट केलंय, बेडरूम आवरली आहे, भाजी करेल डायरेक्ट। भाजी केली की मग पुन्हा झाडून वगैरे घेईल आणि मी विचार करते की मी डायरेक्ट ना आता काय म्हणतो काय यार मी विसरत का चालली मी भाजीला पण ना मावशीला सांगेल, 21 तारखेला त्यांचा महिना होतो, तर तेव्हापासून मावशींना भाजीचा पण सांगेल असं विचार करते, कारण मला एवढं होत नाहीये। सो त्यामुळे 2 अकाउंटवर फोकस करणं। आणि आता मी सनस्क्रीन लावते बरं, ही सनस्क्रीनचं असं काही नाही, कोणती पण लावलं तर छानच असतात। प्रत्येक सनस्क्रीन त्याच एकाच पर्पजसाठी बनलेल्या असतात। आणि घरात राहून पण सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे बरं, जर तुम्ही गॅस जवळ वगैरे काम करत असाल तर। काल रात्री ड्रायफ्रूट भिजवलेत, तर अगोदर भाजी करेल, चिया सीड्स पण भिजवल्यात, सो भाजी करून मग ते खाईल मी। भाजी करून झाडून मग खाणं। वाव, आणि मी काही मसाले मागवलेत इंस्टाग्राम पेजवर ना, ते पण मला आज अनबॉक्स करायचे आहेत। कारण मसाले सर्व संपलेत, तर मग मी मसाला डब्बा रिस्टोर करते। डन विथ सनस्क्रीन। आणि इयरिंग्सची डिझाईन तुम्हाला दाखवू का? हे बघा अशी, म्हणजे असं खाली घालायचंय, बट मी असं दाखवते, हे अशी डिझाईन आहे, मी असं घालते, हे असं छान वाटतं जास्त। फक्त हरवू नये यार, मला हरवायचीच भीती वाटते। तर लिप बाम आणि आपलं काजळ आणि टिकली, मग झालं। टिकली तर मी आयलायनरच लावते टिकली म्हणून। आणि मी जेव्हा इकडे कॅमेऱ्यात बघून बोलते ना तेव्हा नीट येतं, आणि इकडे बघून बोलायला ना असं तिरकं बघायला येतं। मला 1-2 जण म्हणले पण आधी, जेव्हा मी स्टार्टिंगला ब्लॉग बनवत होते ना, तू तिरकी बघते का? अरे काय सांगा तुम्हाला, काय काय स्ट्रगल असतं याच्यात। इकडे बघून बोललं तर प्रॉब्लेम, इकडे बघून बोललं तर प्रॉब्लेम। तुम्हाला सांग का, मी हे आयलायनर घेऊन मला जवळपास आता 3 वर्ष झाले असतील। एक्सपायरी गॉड, एक्सपायर झाले कधी? 2023 ला। म्हणजे मी त्याच्या आधी राईट, मी 2022 ला घेतलेलं हे, सिरियसली 2023 ला एक्सपायर झालंय मी 2026 मध्ये बाई। पण मी फक्त टिकली म्हणूनच लावते त्याला, आयलायनर म्हणून नाही लावत। बरं झालं, नाही तर काय खरं नव्हतं। दुसरं आयलायनर नाही आहे माझ्याकडे, तर मी हे ना टिकली कसं पडून जाते म्हणून मी ह्यालाच लावते। आणि मी चक्क आत्ता बघते, मी आज तुम्हाला दाखवत होते,
तेव्हा म्हणलं बघू तरी 2023ला एक्सपायर झाले. वा तुझ्या वा. आणि लिप बाम. आता काजळ मी मध्ये जाऊन लावते, कारण इथे नाही आहे काजळ ठेवलेलं, मध्ये ठेवलेलं आहे. तर मी काजळ वगैरे लावते, रेडी होते आणि मग आपण भाजी बनवू. चलो. और गाइस ये देखो, कल मेरा आवर्ता व्यक्ति गया था गाँव को, तो मेरे फ्यूचर मदर इन लॉ ने क्या दिया है, रामफळ. बहुत दिन हो गए इसको खा के. आणि एवढा जास्त गावरान लसूण एकदम शेतातला. आता हा लसूण 1.5-2 वर्ष तरी जाईल मला, कारण मी लसूण जास्त टाकत नाही, मला ते काढायचा कंटाळा येतो म्हणून. बट या बघा. आणि भाजीची तयारी झाली आहे माझी. तर अगोदर आता मी मसाले काढून घेते, कारण ना मसाले सर्व संपले, तर ते मी करून शूट वगैरे घेते आणि नंतर आपण भाजी करूया. हे सर्व असे मसाले आहेत. आता ह्याच्यात नॉनव्हेजचे पण आहेत, जसं की हे बिर्याणीवाला तर मी ठेवल, कारण मी पनीर बिर्याणी वगैरे बनवते ना, त्यामुळे. तर हे सर्व मसाले मागवले होते मी, त्यांनी हे 2 एक्स्ट्रा दिलेत, बट मी ते मावशींना देऊन टाकेल, त्यांच्याकडे खातात नॉनव्हेज. सो हे बाकीचे तर माझ्या कामाचे आहेत. एवढे तर मी काही यूज करणार नाही, हाफ माझ्याच्याने यूज होतील आणि बाकीचे मी मम्मीला देऊन टाकेल. सो असे सर्व मसाले. वाव किती छान दिसतंय ना. जीवनाचं संगीत तिच्यावर गमके नवा, क्षण क्षण ती जपते सगळ्या गोष्टींना मान ऋतुजा. दम तिच्या आहे जगात. खूप दिवसांनी खाते, लहान असताना खाल्लं होतं ते, आता खाते. तर गाईच झाली आहे भाजी रेडी आणि ताक बनवले, कारण दही खूप जास्त आंबट आहे, त्यामुळे हे बघा दही बी दिया आहे इतनी बॉटल भर के. रात्री तेच खाल्लं होतं मी. आणि ताक आता हे जेवायचे. तर चला मी पटकन जेवण करून घेते. आणि मी झाडून अजून काढलेलं नाही आहे, मी खात बसले होते, मला भूक लागली होती. तर आता जेवण करेल, मग झाडून काढेल आणि मग ऑफिसच्या कामाला लागेल. तर चलो पटकन जेवण करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. जग फुलता तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचं संगीत तिच्या गमक नवा, क्षण क्षण ती जपते सदा गोष्टींना मान ऋतुजा. तर गाईच झालं माझं काम. मी बेडशीट पण चेंज करून टाकलं, कारण ते खूप घाण झालं होतं आणि बरेच दिवस झालं बेडशीट धुतलं नव्हतं. मग ते धुवायला लावलं, ब्लँकेट पण धुवायला लावलं. आणि आता वाजलेत 11. एवढी जास्त गरमी होती 11 वाजता पण. आणि मी जे ड्रायफ्रूट भिजवून ठेवले होते ते पण नाही खाल्ले. ते आता 4 वाजता खायला भूक लागल्यावर. डायरेक्ट मी जेवणच केलं ना, त्याच्यामुळे. आणि एवढी जास्त गरमी होते, त्यात मी ब्लॅक घातले. आता हे काम चालू आहे माझा, विचाराच मूवीला जायचा. आता काम झालं की मग इव्हिनिंगला बघू, एल्प्रोला जायचं आहे. मला थोडीशी शॉपिंग पण करायची आहे, ते पण करेल आणि मग मूवी पण तिथेच बघून येईल. आता बहीण नाही तर नुसतं असं सुनं वाटायला, एकटी एकटी अगोदर सारखं वाटायला. काम 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 तो करना पडेगा. आता असं विचारते केस कट करून टाकावं छोटे.
गरमीमुळे. ठीक आहे, चला मी तुम्हाला माझं हे सर्व काम झालं ना मग भेटते, कारण आज खूप जास्त काम आहे. 5 वाजेपर्यंत मला काही उठता येणार नाही आता इथून, आणि टेबलमुळे चांगलं झालंय मला काम करायला इथं. ओके, बाय बाय. चलो मी भेटते तुम्हाला इव्हिनिंगला.